ती बोली लावली होती, पण हा कितीचा आहे मला माहित नाही. मी त्यांना म्हणालो मस्त आहे, ते म्हणाले खूप महाग आहे, कारण तेही काँग्रेसचे मोठे नेते आहेत. वळूया मॅचकडे. तमाम प्रेक्षकांचं स्वागत. एक जबरदस्त मॅच, अगदी घनासाम क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार. माझ्या सोबत आहेत प्रवीण दुगाडे आणि हे डान्सर त्यांनाही खुश करण्यात आलेलं आहे. त्यांचीही त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. चला, गोलंदाज तयार. निहाल किरण पवार हे एक असं मिसाईल आहे रायगड टेनिस मधलं. मी कालही म्हणालो सावळ्याला 2 रत्न मिळालेत. एक टिकेमाळे नावाचं रत्न आहे आणि हे किरण पवार नावाचं रत्न अगदी कमी कालावधीमध्ये ज्यांनी त्या टेनिस क्रिकेट वर्ल्ड मध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे, असा किरण पवार या मॅच मध्ये पवार नावाची पॉवर दाखवणार का, याकडे मात्र सगळे हे जे प्रेक्षक आहेत ना किरण पवारची मॅच बघण्यासाठी उपस्थित आहेत. एवढे सगळे फॉलोवर जे किरण पवारचे आहेत, तो किरण पवार त्यांना संतुष्ट करेल का याकडे मात्र नजर आहेत. पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाज निहालचा. हाफ चेंडू बेहाल केले बघा किरण पवारला. निहालनं पहिला चेंडू सुंदर टाकला. या पहिल्या चेंडूवरती किरण पवारला काही समजण्याच्या अगोदर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. श्लोक आर्या JS डोंबिवली आणि अधिराज 11 वडगर या 2 टीम दरम्यान सुरू असलेली ही मॅच आहे. पहिला चेंडू फेकलाय किरण पवार, एक चांगला खेळाडू. आता झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी रत्नागिरीमध्ये सलामीला गेला होता रायगड ग्रामीणच्या टीम मधनं हा खेळाडू. इथे बघा खांद्यावरती चेंडू लागतोय का, काय होईल या चेंडूवरती. जोरदार अपील केलं गेलं आणि किरण पवार नावाची जी जादू आहे ती कालही चालली नाही या मैदानावरती. आजही त्याला तसा खेळ करता आला नाही आणि किरण पवार मात्र बाद झाला. नजर लागली, कारण जास्त चांगला खेळाडू आहे, सगळ्यांच्या नजरा त्याला लागलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती त्याच्या विकेटचं पतन झालं. हा मोठा धक्का मिळेल, मी म्हणेल अधिराज वडगर टीमला. धन्यवाद. काल आपण बघितलं असेल प्रवीणजी, काल किरण पवार सस्त्यात बाद झाला, पण पहिल्या मॅचला खेळला, पण दुसरी मॅच जी महत्वाची होती त्या मॅच मध्ये तो सस्त्यामध्ये बाद झाला. पण सगळी सूत्र आहेत ना ती उस्मान पटेलनं आपल्या खांद्यावरती घेतली होती आणि उस्मान पटेलनं 46 धावा केल्या काल आकाश तारेकरनं आणि त्या मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या उभी करून त्यांचा संघ जिंकला. कदाचित अशी ही फलंदाजीची स्ट्रेंथ त्यांच्याकडे असेल, त्यामुळे हे प्रेक्षक सहजासहजी ही मॅच संपल्याशिवाय जाणार नाही. पण त्यानंतर सुद्धा फार मोठा सामना होणार आहे. रायगडचे सगळे रथी महारथी तुम्हाला बघायला मिळतील. नंतरच्या अधिराज जी सियोक स्पोर्ट दापोली आणि त्यांच्या विरोधात खेळणाऱ्या AAA सुनील 11 टीम मध्ये. चला, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. प्रेक्षक बरेच या ठिकाणी, आज थंडी कालपेक्षा जास्त आहे तरी सुद्धा हे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सगळ्यांचं मी या सुप्रीमो ट्रॉफी मध्ये मनापासून स्वागत करतो. नवीन फलंदाज रजत मुंडे. पहिला चेंडू फेकला निहालनं वाईट रजतसाठी आणि या अवांतरच्या मदतीनं का होईना पण धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावा झाल्या त्या 1 धाव. इथे अधिराज 11 वडगर प्रवीण जाधव यांनी पुरस्कृत केलेली ही टीम आहे. श्लोक आर्या 11 JS डोंबिवली च्या विरोधात इथे खेळतीये. गोलंदाज तयार आहे. चेंडू हा फार सुरेख होता, अतिशय चांगला चेंडू होता, मस्त चेंडू फेकला. अगदी विचार करण्यास भाग पाडलं ते फलंदाज रजत मुंडेला. काल रजत मुंडेनं काय फटकेबाजी केली दुसऱ्या मॅच मध्ये. मला असं वाटतं शंकरदादा म्हात्रे यांच्या गोलंदाजीवरती जबरदस्त असे मिडविकेट आणि लॉंगॉनच्या मधून मारलेले फार नेत्रदीपक षटकार पाहायला मिळाले. आज तशाच खेळीची अपेक्षा तमाम जे त्याचे सगळे फॅन्स आहेत ते करतायत. गोलंदाज निहाल तयार आहे. निहालचा हा चेंडू बघा, कालची आठवण करून दिली मी त्याला, पण लॉंग ऑफच्या डोक्यावरनं मारला हा फटका. इथे मात्र 1 बाउंसचा चौकार रजत मुंडेच्या बॅट मधला सौरभ गांगुलीच्या स्टाईल प्रमाणे हा फटका मारला. अतिशय देखना लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे 1 बाउंस 4 धावा.
अंत म्हात्रे या ठिकाणी गीत सादर करतायत. हा चेंडू थोडासा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं, परंतु या चेंडूवरती पंचांनी सांगितलं की हा नो बॉल. नो बॉलच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावा होतील इथे 6 धावा. आपण बघितलं, फार सुंदर गीत या अगोदर लावलं आणि आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंतयात्रेनंतर जर कोणाच्या अंतयात्रेला जास्त गर्दी होती तर ती हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या. इथे आपण बघतोय गोलंदाजानं चेंडू नो बॉल फेकला आणि 6 धावा इथे नेऊन पोहोचवल्यात. बघूया, पंच या ठिकाणी त्यांनी इशारा तर दिलाय नो बॉलचा. श्लोक 11 डोंबिवली. डोंबिवली म्हणजे एक कसं शहर आहे ज्या शहराची फार मोठी ओळख आहे. डोंबिवलीचे बरेचसे हे जे खेळाडू या टीममध्ये खेळत आहेत. पालघर, दांडी पालघर जी आई गारमाता रुद्र 11 कराडे टीम जी खेळली त्यामध्ये बरेचसे पालघर आणि वसई विरार या परिसरातले सगळे खेळाडू पाहायला मिळाले. आज डोंबिवलीचे हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. डोंबिवली त्या परिसरातले सगळे खेळाडू आज या टुर्नामेंटमध्ये महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या बाहेरचे काही खेळाडू आपला खेळ या ठिकाणी दाखवत आहेत. सुप्रीमो ट्रॉफीमध्ये नो बॉल. नो बॉल. गोलंदाज निहाल. निहालनं हा चेंडू नो बॉल फेकला आणि धावा झाल्या त्या 6. प्रेक्षकांनी बघा अजूनही खचाखच भरलेलं हे मैदान. हा चेंडू मस्त फटका, जबरदस्त टोलेबाजी, काय फटके मारतो, अगदी अफलातून. हे जे क्रिकेटचं सौंदर्य आहे ना, तुम्ही ऑफ ड्राईव्ह ज्या वेळेला करता त्यावेळेस क्रिकेट खरा क्लास क्रिकेटचा बघायला मिळतो. हा अतिशय देखणा फटका. असे फटके तुम्हाला भारतीय टीममध्ये गौतम गंभीर असेल, त्यानंतर सौरभ गांगुली, शिखर धवन असे फलंदाज जे अशा पद्धतीचे फटके मारताना पाहायला मिळाले. आणि इथे हा टेनिसमध्ये सुद्धा असा फटका आम्ही मारू शकतो हे दाखवून दिलं रजत मुंडेनं. एकूण धाव संख्या झाली ती 7 धावा. 7 धावा धावफलकावरती. एक शांत असं सुरू असलेलं हे क्रिकेटचा हा सामना आहे. पण जोपर्यंत या पहिल्या सत्राचा खेळ संपणार नाही तोपर्यंत किती धावा उभ्या केल्या जातील. गोलंदाज आतापर्यंत तरी मी म्हणेन वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केलंय. नाणेफेकीचा कौल जिंकून जो निर्णय घेतला ना पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा, तो पथ्यावरती पडलाय आतापर्यंत. हा चेंडू बॅटची कडा, गलीमध्ये चेंडू डायरेक्ट हिट होईल का? आज काय काय घडतंय? जे ते खेळाडू डायरेक्ट हिट करतायत, गोटी नेम पाहायला मिळतोय. बघूया इथे काय घडतंय. फलंदाज मात्र बाद झाला आणि एक मोठा हादरा, एक मोठा झटका. 420 व्होल्टेजचा जो काही जसा झटका लागतो ना तसा झटका लागला अधिराज वडगर टीमला. बघतोय 7 धावा. अरविंद ठाकूर जे आमचे रसायनी पोलीस स्टेशनला बरेच वर्ष होते, ते आता सध्या माथेरान या ठिकाणी आहेत, पण त्यांनी सुप्रीमोसाठी इथे हजेरी लावलेली आहे. तर त्यांचंही स्वागत या ठिकाणी मी या निमित्तानं करतो. वळतोय मॅचकडे. संदेश कावजी जे एक जबरदस्त खेळाडू आहेत आपल्या टीम रसायनी पोलीस स्टेशनचे, पण सध्या इंजुर्ड आहेत, ऑपरेशन झालंय मला असं वाटतं त्यांचं, पण तेही घरी बसून या क्रिकेटच्या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो आणि वळतो पुन्हा एकदा या मॅचकडे जिथे धावफलकावरती धावा झाल्यात. केवळ आणि केवळ पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा. 7 धावा धावफलकावरती. हिमांशू पाटील मॅन फ्रॉम डोंबिवली, स्वप्नील राऊत, RR राऊत आणि मयूर म्हात्रे असतील, त्यानंतर आमचे सचिन रसाळ आहेत. मयूर पाटील छोटा पॅक बडा धमाका. आम्हाला काल विश्वास होता, मी बरीच मॅच इकडून तिकडून ताणण्याचा प्रयत्न केला, पण मला माहिती होतं की मयूर जर आहे ना, स्वप्नीलने सांगितलं बघा कोण चाललाय, म्हणजे एवढं प्रेम आहे स्वप्नील राऊतचं मयूर पाटीलवरती. मी म्हणालो की प्रवीण इथं या ठिकाणी जर मयूर असेल तर मॅच
निघेल आणि तसा खेळ केला तो मयूर पाटील आणि कालचा हिरो ठरला मयूर पाटील. तो वरट्टावर रसायनी टीमला आज या मॅचचा आनंद घ्या. हे बरेचसे त्या टीम आहेत ना, मयूर पाटील असेल, स्वप्नील राऊत यांनी हे जमवण्याचं काम मला असं वाटतं बऱ्यापैकी केलेलं आहे. त्यांनाही धन्यवाद देऊया. वळूया मॅचकडे. गोलंदाज हा चेंडू हिमांशूचा मस्त तडाखा लगावला बघा. जबरदस्त टायमिंग, काय फटका लगावला. अगदी चेंडू लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. हा म्हणता हा खणखणीत गोलंदाज पुन्हा तयार आहेत. रिव्हर स्वीप अटेम्प्ट केलाय. थर्डमॅन सीमा रेषेच्या दिशेनं असं वाटलं मला, परंतु इथे पॉइंट, डीप पॉइंट आणि मिड विकेट एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये चेंडू गेला, जिथे अगदी डीप पॉइंटला या क्षेत्ररक्षकानं चेंडूला अडवलं आणि धावफलकावरती धावा नेऊन पोहोचवल्या. त्या मात्र 12. सुरू असलेली मॅच आपण तिसरी मॅच पाहतोय आजच्या या सिरीज प्रमाणे, कारण पहिल्या 2 मॅचमध्ये विनर टीम एक सेमीफायनलला पोहोचली आहे, जी नंदू पाटील यांची आई गारमाता रुद्र 11 कराडे टीम. आणि आता श्लोक आर्या जय डोंबिवली विरुद्ध अधिराज वडगर प्रवीण जाधव यांची टीम आता खेळतीये. फलंदाजी करताना आतापर्यंत किरण पवार आणि रजत मुंडे हे रसायनीचे 2 मातब्बर खेळाडू मात्र बाद झालेत. हा चेंडू वारंवार रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज प्रशांत घरत, मॅन फ्रॉम अर्नाळा, अर्नाळा वसईवरनं आलेला हा खेळाडू आता वडगर टीमचा हिस्सा बनलाय. कारण आपण बघतोय इथे गोलंदाज मात्र हिमांशू पाटीलने चांगली गोलंदाजी केली आहे. हा चेंडू मस्त फटका, काय साऊंड स्वीट बघायला मिळालं. चेंडू सरळ गेला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. इथे चौकार जाईल आणि या 4 धावांच्या बरोबरीनं 17 धावा.
दी क्लिअरिटी आज पाहायला मिळते WTCच्या माध्यमातून. निहाल हा चेंडू बॅक टू द बॉलर, मस्त चेंडू होता, अगदी हलक्या हाताने चेंडूला कट केलंय. एक धाव मिळते. आमचे प्रवीण पवार सर जे अंपायरिंगचं काम करत आहेत, फार चांगले खेळाडू होते. हरिओम पनवेल टीम मधनं बरेच वेळा क्रिकेट खेळलेले प्रवीण पवार. आणि इथे आपण पाहताय धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 19. वळूया पुन्हा एकदा. हा चेंडू मस्त टायमिंग आणि काय झेल पकडला. अगदी या चेंडूला एकदम म्हणजे इंचामध्ये जर आपण विचार केला तर काही इंच सीमारेषा या ठिकाणी होती आणि हा सुंदर झेल. यानंतर एक चांगली मॅच तुम्हाला आजच्या रात्रीतली पाहायला मिळेल. ती म्हणजे एका बाजूला रायगडचा हार्दिक पांड्या पाहायला मिळेल, विश्वजीत ठाकूर आणि रायगडची सगळी स्टारकास्ट एका टीम मध्ये असेल, तर दुसऱ्या बाजूला मुंबईचे रती महारथी पाहायला मिळतील. यानंतरची मॅच पण चांगली होणार आहे, यामध्ये बिलकुल शंका नाही. पण या मॅच मध्ये काय होईल याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा आहेत. धावा आहेत मात्र धावफलकावरती 19 आणि विकेट या ठिकाणी गमावल्या त्या अधिराज वर्ग टीमनं. 3 षटकं संपली आहेत. 2 षटकांचा खेळ तर संपला, पण निहालनं तिसरं षटक हाती घेतलं आणि 2 चेंडू फेकून त्यानं 1 धाव खर्च केली. एक महत्वाची विकेट मिळवली. सुरेश यांची खूप मेहनत असते दरवेळेला, तर सुरेश यांचंही आपण इथे अभिनंदन केलं पाहिजे. नक्कीच मॅच तर चांगली होणार, पण या मॅच मध्ये काय होणार याकडे सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. हलक्या हाताने या चेंडूला फक्त ढकललं, क्षेत्ररक्षक आला चेंडूपर्यंत. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते आणि या एका धावेच्या बरोबरीनं 20 या धावसंख्येवरती धावसंख्येचा आलेख पोहोचलाय तो अधिराज वडगर या टीमचा. किरण पवार, महाराष्ट्रातलं असं कुठलंही मैदान नसेल जे किरण पवारनं गाजवलं नाही, पण या मैदानावरती काहीतरी भानामती झाली की काय त्याच्यासाठी असा प्रश्न पडलाय. कारण स्वस्त्यामध्ये बाद झाला किरण पवार आणि धावसंख्येवरती या गोलंदाजाने पूर्णपणे लगाम लावण्याचं काम केलंय. ते गोलंदाज निहाल असेल, त्यानंतर त्यांचे सहकारी असतील. धावा आहेत 20 धावा. रोहित पवार एक चांगले स्कोरर आमच्या सोबत आहेत चौकचे. रोहित पवार, निहालचा हा चेंडू बेहाल करतोय का फलंदाजाला आणि झेल पकडला जाईल. अजून एक धक्का मिळेल वडगर टीमला. आता मात्र त्यांची जी नौका आहे ती आता कुठेतरी डगमगली जाते. कुठेतरी त्यांच्या नौकेमध्ये एखादं आपण बघतोय की पाणी शिरतंय की काय, कारण फलंदाज खूप बाद झालेत आणि धावा आहेत त्या मात्र 20. षटक सुरू आहे तिसरं. सतीश आमचे देशमुख एक जबरदस्त समालोचक. धन्यवाद. समीर काशीद क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि त्यांच्या मामाचा मुलगा मला वाटते खेळतोय म्हणून, पण असं नाहीये. समीर काशीदला मी गेली कित्येक वर्ष ओळखतो की टुर्नामेंट ही जी सुप्रीमो ट्रॉफी आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत बघणारे एकमेव प्रेक्षक जर कोण असेल तर ते आमचे मित्र समीर काशीद. त्यांचंही स्वागत या ठिकाणी मी करतो. आणि धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 20 धावा धावफलकावरती येत आहेत. गोलंदाजी आपण बघतोय, तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज निहाल याचं शांत असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चांगली मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल यात बिलकुल शंका नाही. जरी धावा कमी असल्या तरी सुद्धा हे बॅटर जे आहेत, बॅटर आणि बॉलर यांच्यामधलं जे बॅटल होणार आहे ना यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये, अगदी विश्वजीत
ठाकूर नवीन फलंदाज मैदानावरती गेलाय. विश्वजीत इथे आल्या आल्या बघा आमच्या दिशेनं मारला टोला. विश्वजीतनं काय फटका मारला. हा रायगडचा आहे हार्दिक पंड्या आणि मारला त्यानं मोठा षटकार. धन्यवाद डीजे. सुंदर सुंदर गीत. 3 षटकांचा खेळ संपलाय. इथे धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 26 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. काय सुंदर डीजे न गीत लावलं की शिवराय हे माझं दैवत आहे आणि जगामध्ये असं एक दैवत आहे ज्यांचं कुठेही मंदिर नाही परंतु सगळ्यांच्या हृदयात देवाचं स्थान असणारे आमच्या सगळ्यांचे श्रद्धास्थान म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज. अजूनही 2 षटकं बाकी आहे. 2 षटकांच्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा झाल्यात. आता पुढे काय घडणार काय बिघडणार हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतो हिंदीचा बुलंद आवाज प्रवीण दुगाडे, मॅन फ्रॉम पोइंजे. तो ज़रूर अभिषेक, मैं आपका शुक्रिया अदा करना चाहूँगा. सुप्रीमो में रात के डिनर के बाद तमाम दर्शकों को मेरा यानी प्रवीण दुगाड़े का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. विश्वजीत ठाकुर ने तीसरे ओवर की आखिरी गेंद के ऊपर छक्का दागकर एक उम्मीद जगाई है एनबी अवध अधिराज वड़कर के लिए. अधिराज वड़कर प्रवीण जाधव की ये टीम एक बार जब सुप्रीमो उन्होंने जीती थी कई सालों से निरंतर प्रयास के बाद, तो टीके माली साहब प्राइज डिस्ट्रीब्यूशन कर रहे थे. आंखें नम हुई थी प्रवीण जाधव की जीत की खुशी में, उनके आंख में आंसू आए थे. सुप्रीमो जीतने का सपना जो उनका साकार हुआ था. लेकिन इस वक्त स्ट्राइक रेंज पर आकाश चंदरिया ये कैच छोड़ा. 1 रन जरूर मिला यहां पर. विश्वजीत ठाकुर मैदान के अंदर है और उन्हें रायगढ़ स्पोर्ट्स नबील शेख इनके द्वारा शुभकामनाएं आ चुकी है. रायगढ़ स्पोर्ट्स पनवेल में अगर हम देखें तो स्पोर्ट्स की कई शॉप है, उनमें से एक अव्वल दर्जे का स्पोर्ट्स का सामान वहां पे मिलता है. नई नई जर्सीज, नई नई स्टाइल और नए नए अच्छे बल्ले. आप ज़रूर इस शॉप से संपर्क करें, नबील शेख, रायगढ़ स्पोर्ट्स. लेकिन फिलहाल विश्वजीत ठाकुर मोटिया बड़े मंच का बड़ा खिलाड़ी. रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी नहीं मिली. गेंदबाज सुमित आउटे. गेंदबाजी करने वाली टीम इस वक्त डोंबिवली, श्लोक आर्या, जेएस डोंबिवली, सुनील. राइट आर्म ओवर द विकेट. विश्वजीत ठाकुर ने इस गेंद को खेला. फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग पर. 1 रन मिलेगा और इस 1 रन के साथ टोटल आता हुआ 28 रन. अभिषेक, आपने कहा कि एक इंसान को 45 मिनट से ज़्यादा बोलना नहीं चाहिए, लेकिन एक बात मैं आपसे ज़रूर कहना चाहूँगा, उस बात से मैं आपसे सहमत भी हूँ. लेकिन सुरेश मात्रे साहब ने हमें बताया कि 45 मिनट नहीं, 45 साल नहीं, जब तक ये निरंतर पृथ्वी चलती रहेगी बाला साहब ठाकरे के विचार चलते रहेंगे. टीम का टोटल 28 और ये आया विश्वजीत ठाकुर जो कि नॉन स्ट्राइकर एंड पर थे, लेकिन आकाश चंदरिया के बल्ले से निकला हुआ मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन. प्रीमो बल्ब्स लगे थे पिच के अंदर, लाइट के टावर लगे थे. हम जब बचपन में थे तब मैंने ये ट्रॉफी देखी थी. जब मैंने कमेंट्री की शुरुआत की थी तब मैंने सपना देखा था कि इस ट्रॉफी में मैं कमेंट्री करूं, लेकिन सपना जो देखा है आदिराज वड़कर के प्रवीण जाधव ने, उस सपने को पूरा करने की ताकत रखते हैं आकाश चंदरिया.
यहाँ पर माहौल नहीं था इस मैच में अधिराज एनबी अवध अधिराज वड़घर का, लेकिन माहौल बनाया आकाश चंदेरिया और विश्वजीत ठाकुर। विश्वजीत ठाकुर ने एक्सेलेटर पर ताव दिया, लेकिन असल में गाड़ी चला रहे हैं इन दो छक्कों के साथ आकाश चंदेरिया। टीम का टोटल 40 रन। ओवर नंबर चल रहा है चौथा। गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए भडाड़े और जावरे पुलिसकर्मी हमारे मैच देख रहे हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। अभिषेक पाटिल के जान पहचान वाले ये लोग हैं। 2 रन जरूर पूरे किए जा चुके और इन 2 रनों के साथ और ये देखिए मंगेश हमारे आ चुके और हमारे साहब अरविंद ठाकुर साहब यहाँ पर आ चुके और विश्वजीत ठाकुर यहाँ पर खेल रहे हैं। और विश्वजीत ठाकुर जब भी खेलते हैं ना तो इनके लिए कहा जाता है ये हाथ मुझे दे दे ठाकुर। कई यंगस्टर्स ये कहते हैं, उसी तरह हमारे ठाकुर साहब यहाँ पर आ चुके हैं। अरविंद अरविंद तो 4 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है। रोहित पवार का स्कोर कार्ड ये देख रहा है कि टोटल आ चुका है। हमारे मंगेश भी आ चुके हैं, उनका भी मैं ज़रूर स्वागत करना चाहूँगा। रायगढ़ की सर्वोच्च ट्रॉफी सुप्रीमो में देखिए शिवा दलवी जो कि इस क्राउड में मौजूद है। हाल ही में मानखोरी में जो ग्राम पंचायत का चुनाव हुआ था वहाँ पर उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना की जीत में उनका अहम किरदार था, तो उनका भी मैं ज़रूर स्वागत करना चाहूँगा। लेकिन फिलहाल नजरें जाएगी हमारे एनबी अवध अधिराज वड़घर के टोटल के ऊपर। श्लोक 11 डोंबिवली के खिलाफ 42 रन। गेंदबाज करण घनसोलकर, लेकिन स्ट्राइकर एंड पर विश्वजीत ठाकुर, विश्व का सबसे बड़ा खिलाड़ी मैं कहूंगा टेनिस बॉल क्रिकेट में, बेहतरीन ऑलराउंडर, वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑलराउंडर इन रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट आई हैव सीन। हाँ ये देखिए यही चाहिए हमें। आला रे आला, कोण आला? शिवसेनेचा वाघ आला। ये देखिए ये जोश होना चाहिए, इसे कहते हैं असल में सुप्रीमो के दर्दी। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, काफी अच्छी गेंद डाली गई थी करण घनसोलकर ने। डॉट गेंद की समाप्ति हुई, रुकावट टोटल वहीं पे 42। 5वां ओवर का खेल शुरू है। 5वें ओवर के अभी भी 5 गेंदें शेष। मयूर रायकर कराड़ा इस मैच को देख रहे हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। विश्वजीत ठाकुर यहां पर लटक चुके हैं। एक और विकेट का पतन। टीम एनबी अवध अधिराज वड़घर डीजे। बल्लेबाज शेष कदम आ चुके। अभिषेक का डीजे मास्टर ने लगान मूवी का ये गाना लगाया था, दुगना लगान। भुवन और अंग्रेजों के खिलाफ एक क्रिकेट की लड़ाई हमने देखी। वहां पर देखिए एक मंकड़ विकेट लिया गया था छोटे बच्चे का, और उसके बाद इंडियन वुमेन्स क्रिकेटर ने जब इंग्लैंड के वुमेन्स बैटर का मंकड़ विकेट लिया तो 2 क्रिएटिव लोगों ने दोनों तरफ दिखाया। एक तरफ रो रहे थे भुवन के शिलेदार, तो दूसरी तरफ रो रही थी अंग्रेजी बैटर। क्रिएटिव लोग काफी अच्छे होते हैं क्रिकेट में। सबका अभ्यास होना चाहिए। ढेर सारे लोग यहाँ पर मौजूद है जो हमें सुनने आते हैं, उनको एंटरटेन करना हमारी जिम्मेदारी है। लेकिन ये बहुत ही बढ़िया लंबा 6 डीप स्क्वायर बाउंड्री के बाहर शेष कदम आते ही दिखाया, इरादा पक्का, दिया धक्का, ऐसा लगाया छक्का। माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा आणि खरोखरच कोण नाही म्हणणार की बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो। मराठी बाणा मोडेन पण वाकणार नाही, तुटेन पण झुकणार नाही। मुंबई तुमची, भांडी घासा आमची, अशी परिस्थिती ज्यावेळी निर्माण झाली त्यावेळी खऱ्या अर्थानं हे नेतृत्व उदयास आलं। टिकेमाळी साहेब खरं तर खूप चांगल्या शब्दात वर्णन करतात, कारण निवेदन हा त्यांचा पिंड आहे।
आणि नक्कीच आणि त्या मराठी माणसासाठी ज्यांनी आंदोलनं उभारली रस्त्यावर येऊन ज्यांनी खऱ्या अर्थानं मराठी माणसासाठी महाराष्ट्रातला मराठी माणसासाठी न्याय मागण्याची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी ते उभे राहिले आणि मराठी माणसाला सुद्धा ताठ मानेनं ज्यांनी उभं केलं ते नेतृत्व म्हणजे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. बघा पराभवाने माणूस खचून जात नाहीये. सुरेश म्हात्रे यांच्या जीवनामध्ये राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक विजय आले अनेक पराभव आले पण तेही पचवून आज तेही बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. बाळासाहेबांच्या विचारांची धगधगती मशाल आजही आपल्याला या व्यासपीठाच्या समोर दिसते. तो टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 48 रन. क्या छक्का लगाया श्रेयस कदम ने एनबी अवध आधिराज वड़गर के लिए. गेंदबाज करण घनसोलकर तू कुछ कर क्योंकि अजीत वाडेकर संजय मांजरेकर सुनील गावस्कर सचिन तेंदुलकर इन करों ने बहुत कुछ किया भारतीय क्रिकेट के लिए. घनसोलकर तू कुछ कर लेकिन यहाँ पर श्रेयस कदम बहुत कुछ कर रहे हैं घनसोलकर के खिलाफ लगातार बार बार. दूसरा छक्का टोटल आ चुका है 1 रन. देखिए बादल बहुत आते हैं जीवन में लेकिन इंसान को बाउंस बैक करना आना चाहिए. संघर्ष करना आपको आना चाहिए. 1 रन जरूर मिलेगा यहाँ पर. हमारे एरिया कमांडर अजित सावंत हमेशा मैं जब उनसे बात करता हूँ तो हमेशा मुझसे एक बात कहते हैं कि बाला साहब ठाकरे साहब ने मैंने एक भाषण में कहा था इंसान के पास सेल्फ कॉन्फिडेंस होना चाहिए, आत्मबल. सेल्फ कॉन्फिडेंस अगर आपके जीवन में हो तो दुनिया के किसी भी कोने में आप खुद को साबित कर सकते हो. तो ये होना जरूरी है इंसान के पास, आत्मविश्वास आत्मबल. लेकिन यहाँ पर यह आत्मबल विरहित लगाया गया स्ट्रोक, आसान सा कैच और इसी के साथ ही आउट. एनबी अवध आधिराज वड़गर को मिला इस आखिरी गेंद के ऊपर झटका. 5 ओवर का खेल समाप्त में. सुयोग स्पोर्ट्स दापोली के कप्तान और ए ट्रिपल ए सुनील 11 और सुयोग स्पोर्ट्स दापोली. अभिषेक आपको आज भी याद होगा जब सुयोग स्पोर्ट्स दापोली ने दिमाग के जादूगर संजय सोलंकी के नेतृत्व में जब सुप्रीमो जीती थी प्राइज डिस्ट्रीब्यूशन के बाद 628 नंबर की स्कॉर्पियो गाड़ी पूरे मैदान के 80 चक्कर लगा चुकी थी. मुझे आज भी याद है 80 चक्कर लगा दिए थे जीत के जोश में सुयोग स्पोर्ट्स दापोली के. हाँ बाळासाहेबांची गाणी नक्कीच वाजणार कारण बघा बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक म्हणतात की बाळासाहेबांचे गाणं वाजवायला हवं आणि इथे मात्र थोडा या इंटरव्हल होतोय या सामन्यामध्ये आणि आपण वळतोय एका सुंदरशा बाळासाहेबांच्या गीताकडे. डी या धावा कशा होतील दुसऱ्या सत्रामध्ये याचं धावतं समालोचन करतील. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये आमचे मित्र सहकारी ज्यांना मी नेहमी प्रेमाने म्हणतो आमचे मित्र आहेत खरं तर 16 वर्षापासून ॲडव्होकेट अभिषेक पाटील आपल्या समोर येतील. पण तत्पूर्वी आपण सुयोग स्पोर्ट्स दापोलीचा कर्णधार आणि ट्रिपल ए सुनील 11 या संघाच्या कर्णधाराला आपण आमंत्रित करूया की आपण टॉससाठी यायचं आहे. सुयोग स्पोर्ट्स दापोली आणि ट्रिपल ए सुनील 11 आणि आपण नाणेफेकीच्या कौलाकडे वळूया टीके माळी सरांकडे आणि ओव्हर टू अभिषेक पाटील. धन्यवाद प्रवीण दुगाडे. सुयोग स्पोर्ट्स दापोली आणि ट्रिपल एस अँड सुनील 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनना आपण पुन्हा एकदा आपण विनंती करूया. दोन्ही कॅप्टन्स मला वाटतंय एक कॅप्टन मला वाटतं इथे आलेला आहे.
सुयोग स्पोर्ट्स दापोलीचे कॅप्टन प्लीज या. सुयोग स्पोर्ट्स दापोली बघूया. सुयोग स्पोर्ट्स दापोली AAA अँड सुनील 11चे कॅप्टन इथे आलेले आहेत. सुलतान खान इथे आहेत. सुयोग स्पोर्ट्स दापोलीच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी कृपया स्टेजवर यावं. झावरे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे आजच्या या रात्रीतील. आपण बघतोय सुप्रीमो ट्रॉफी 2023 आणि या सुप्रीमो ट्रॉफी 2023 ची आजची ही दुसरी रात्र. काल I11 ओवे आणि वरट टॉवर रसायनी या दोन टीम सेमीफायनल मध्ये पोहोचलेल्या आहेत आणि आज आई गारमाता रुद्र 11 कराडे ही टीम सेमीफायनल मध्ये पोहोचली आहे. या शेवटच्या लॉट्स मध्ये आर्या JS डोंबिवली आणि अधिराज 11 वडगर हा सामना सुरू आहे. तर सुयोग स्पोर्ट्स दापोली आणि AAA अँड सुनील 11 हा सामना यानंतर खेळवला जाईल. AAA अँड सुनील 11चे कॅप्टन इथे हजर आहेत. सुयोग स्पोर्ट्स दापोली चे कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज. विश्वजीत म्हात्रे दापोलीचा वंडर बॉय, हार्ड हिटर असा फलंदाज. सर्व प्रेमाने त्याला अभ्या असं म्हणतात. दापोलीचा अभ्या. आणि आमचे सुलतान खान नाणेफेकीचा कौल. झावरे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते उडवावा. टॉस करण्यात येतोय. बघूया टॉसचा बॉस कोण होणार. आमचे वारकरी संप्रदायातील हरिभक्त परायण अनंत महाराज कारले जोडे महाराज इथे बसलेले आहेत. विश्वजीत म्हात्रे उर्फ अभ्या आणि सुलतान खान. टॉस करण्यात येतोय. झावरे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. हेड मागितलंय अभ्यानं आणि हेड आलाय अभ्या. कॉंग्रॅच्युलेशन. काय निर्णय. फिल्डिंग. यस, फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतलाय. सुयोग स्पोर्ट्स दापोलीनं नाणेफेक जिंकली. निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. AAA अँड सुनील 11 संघाला फलंदाजीची वेळ आलेली आहे. व्यासपीठावर सगळी मंडळी आज मजा घेतेय. ती या सुप्रीमो ट्रॉफी 2023चा WTCच्या माध्यमातून आपण घर बसल्या या मॅचचा आपण सगळेजण आनंद घेताय. जे नवीन असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि नवीन नवीन मॅचेस या WTCच्या चॅनलवर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील. सुप्रीमो ट्रॉफी 2023चा थरार आपण सगळेजण इथे पाहतोय. आमचे पोलीसकर्मी झावरे साहेब त्यांचे सर्व सहकारी या मॅचचा इथून आनंद घेत आहेत. किरण पवार ची जी टीम आहे ते किरण पवार ची अधिराज 11 वडघर टीम आता श्लोक आर्या JS डोंबिवली विरुद्ध झुंजते. पहिल्या फेरीचा आजच्या रात्रीतील हा तिसरा सामना आहे. यानंतर सामना होणार सुयोग स्पोर्ट्स दापोली आणि AAA अँड सुनील 11. मात्र वळूया द ॲडव्होकेट अभिषेक पाटील यांच्याकडे. धन्यवाद. ठीक आहे माळी सर. सुयोग स्पोर्ट्स दापोली आणि AA सुनील यांच्या 11 यांच्या दरम्यान नंतर मॅच होईल. पण ही मॅच श्लोक आर्या JS डोंबिवली विरुद्ध अधिराज वडगर जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 56 रन्सची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी येथील गोलंदाज मोहपाडा मार्केट एन कडनं विश्वजीत ठाकूर. अतिशय चांगला गोलंदाज आपण बघितला असेल. आपण ती मॅच बघितली असेल. भारतीय संघाचे खेळाडू ज्यामध्ये बरेचसे खेळाडू होते आणि रायगड ग्रामीणचा हा सलामीचा गोलंदाज होता विश्वजीत. इथे कशी कामगिरी करणार. काल सुद्धा चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली
आज या ठिकाणी काय पाहायला मिळतंय हे पाहणं गरजेचं. दिघोडे गावचा हा खेळाडू ज्यानं या टेनिस क्रिकेटमध्ये फार आपल्या नावाची छाप सोडली आहे तो विश्वजित पहिला चेंडू घेऊन तयार. विश्वजीतचा पहिला चेंडू अगदी टपलावलाय. थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू जाईल आणि हा पहिला चौकार मारला फलंदाज तुषार रणदिवे. धन्यवाद. चौकार या ठिकाणी लगावलाय. इथे मात्र बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू फेकला. चांगला कमबॅक बघायला मिळतंय विश्वजित ठाकूरकडनं. हा असा खेळाडू आहे JPL मिस्टर JPL जुन्नर प्रीमियर लीग मध्ये सगळी पारितोषिकं या खेळाडूंना मिळवली होती. असा हा मिस्टर JPL म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये फार परिचित असलेला खेळाडू, वेगाचा बादशाह, भन्नाट वेगवान गोलंदाज विश्वजित. विश्वजितचा चेंडू आम्ही विश्वजित म्हणतोय. विश्वजित पण फलंदाज मात्र आपला जो नैसर्गिक खेळ आहे तो मात्र करतोय. पॉइंट मध्ये चेंडू पुन्हा ढकलला. एक धाव मिळतीये. 56 धावा करायच्या आहेत बघा. ठाकूर साहेब पण या मॅचचा आनंद घेत आहेत. आता रात्रीचे 1:30 वाजतायत तरी सुद्धा तिथून दस्तुरीपासून 1-1.5 तास लागतो ना चालत जायला माथेरानला. तरी इथे क्रिकेटवरती असलेलं प्रचंड असं प्रेम आमच्या अरविंद ठाकूर यांचं, त्यांचंही मी स्वागत करतो. धावफलकावरती धावा आहेत त्या 5 धावा. 5 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा तयार. हा चेंडू विश्वजितनं वाकवली दांडी. हा मोठा हद्रा या ठिकाणी मिळाला. विशाल बाद झालाय. मोठा हद्रा मिळालाय तो श्लोक आर्या JS डोंबिवली टीमला. जीव लावून इथे डोंबिवली टीमचा एक फलंदाज बाद झालाय. पण आमचे गुलसुंद्याचे लाडुलीचे डॅन्सर आहेत आणि दुसरे मला माहित नाही पण 2 डॅन्सर जबरदस्त. खरोखर त्यांना धन्यवाद. खालीच राहा. धन्यवाद. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 5 धावा. 5 धावा. खाणे आंबिवली, दुसरा खाणे आंबिवलीचा, एक लाडिवलीचा आणि तिसरा मोहपाडा. हे सगळे कलाकार बघा कला प्रस्तुत करतायत. तुमचं आता या WTCच्या माध्यमातून जगातल्या 150च्या वरती खाली वरती नका. धावफलकावरती धावा आहेत त्या 5 धावा धावफलकावरती येत आहेत. अतिशय चांगली मॅच. 56 धावांची गरज आहे. एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार. या मॅच मध्ये प्रेक्षकांना एक चांगला संघर्षमय सामना पाहायला मिळेल कारण दोन्ही टीम एकामेकाच्या तोडीच्या आहेत. एका बाजूला डोंबिवलीवरनं आलेले खेळाडू आहेत, एका बाजूला आहेत ते दुसरे खेळाडू आपण बघताय ते रायगड असतील, मुंबई असेल, असे चुनिंदा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे ही मॅच चांगली होईल. विश्वजितनं सुरुवात चांगली केली. त्यानं दांडी गोल केली. पहिल्या चेंडूवरती विश्वजितचा चौकार मारला तुषारनं, रणदिवे यानं, पण त्यानंतर मात्र त्रिफळा. हा चांगला चेंडू, वेगाचा हा बादशाह आहे. फार चांगली गोलंदाजी करतो विश्वजित. चेंडू एवढे वेगवान फेकतो ना की फलंदाजाला काही समजण्याच्या अगोदर ते चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातात. धावा फक्त झाल्या त्या 6. अजूनही 50 धावा जिंकण्यासाठी करायच्या. दुसरं पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि आपण बघतोय की दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा त्यांना आक्रमण करावं लागेल. आपण बघताय धावा झाल्या धावफलकावरती त्या मात्र 6 धावा. 6 धावा. हा चेंडू मस्त फटकावलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार आणि हा दणदणी चौकार फलंदाज तुषार रणदिवेच्या माध्यमातून. बघा जावरे मस्त आरामशीर बसलेत. कदाचित त्यांची सकाळी ड्युटी असेल पण जे आमचे नाईट राऊंडला आहेत रसायनी पोलीस स्टेशनचे ते PSI पवार साहेब, पोलीस नाईक म्हात्रे, पोलीस नाईक बैकर आणि पोलीस नाईक जयेश भोईर जाक म्हणजे जयेश भोईर उर्फ जाक ही सगळी मंडळी रात्रीचे गस्त घालते.
सकाळी अगदी 5:30 पावणे 6 पर्यंत, रात्री 11 ते पावणे 6 पर्यंत दांडफाटा टू तिकडे कुठे विशाल आपटा आणि तिकडे आमच्या जांभिवलीच्या कोपऱ्यापर्यंत, म्हणजे रात्रभर त्यांची गस्त सुरू असते. हे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, रात्री आपण अगदी निवांत झोप घेऊ शकतो, कारण निश्चिंतपणे पोलीस सुरक्षा किती तैनात आहे याचं उदाहरण आता या गाडीवरनं आम्हाला बघायला मिळतं. नेहमी आजच नाही तर 365 दिवस अशा प्रकारच्या त्यांच्या गस्त सुरू असतात. या मॅच मध्ये वळूया. धावा झाल्यात त्या 10, 56 धावा करायच्या आहेत. 46 धावांची गरज आहे. एक चांगली मॅच तुम्हाला बघायला मिळते. पहिले षटक मात्र संपलंय. प्रवीणजी, या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर ही मॅच चांगली होणार. टफ फाईट मॅच तुम्हाला बघायला मिळेल. या मॅच मध्ये काहीतरी ट्विस्ट बघायला मिळणार यात शंका नाही, कारण जी सरासरी आहे जवळजवळ 56 धावा करायच्यात प्रत्येक षटकामध्ये. 11 सव्वा 11च्या सरीनं 11.20च्या सरासरीनं या 56 धावा करायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. अजूनही गरज आहे 24 बॉल आणि 46 रन्सची. पण हा पहिला चेंडू टाकला वाईड. या वाईड चेंडूनं आता जी सरासरी बरोबर आली आहे, 11ची जवळजवळ सरासरी आहे. 11 धावा धावफलकावरती 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिला चेंडू वाईड फेकला गोलंदाज विराज चव्हाणनं. हा चेंडू विक्रमचा बघा. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज विक्रांत, मॅन फ्रॉम अंधेरी, डीएन नगर अंधेरी. डीएन नगरचे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. त्यापैकी हा विक्रांत चव्हाणचा हा चेंडू यावेळेस मात्र तटावलाय. सरळ एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा पार तडीपार होईल का असं वाटलं होतं, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कारण या चेंडूवरती धावा मिळतील त्या मात्र 2, आणि या 2 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या झाली 56 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती त्या मात्र 13 धावा. अब तक 56 दया नाईक यांचा तो सिनेमा 56 एन्काउंटर त्यांनी केले आपल्या कारकिर्दीमध्ये. पण इथे मात्र चेंडू तिथेच राहिला. चेंडू जातोय निर्धाव. धावा जशा जशा या ठिकाणी कमी होतील नंतर दडपण तुमच्यावरती वाढणार आहे. आक्रमण करणं गरजेचं आहे. डोंबिवलीवरनं आलेले बरेचसे खेळाडू, श्लोक 11 आर्या जेस डोंबिवलीचे, त्यांना आता आक्रमण करावं लागेल. विक्रांतचा हा चेंडू मस्त फटका होता. अगदी लिलिया चेंडूला तटवलं जातंय. पण या वेळेस फक्त एक किती 6 धावा. अगदी असा फटका मारला ना असं वाटलं मला की या चेंडूवरती कदाचित एकच धाव मिळेल, कारण इथे दिसत नाहीये चेंडू कुठे गेला. परंतु अगदी मस्त स्टायलिश फटका. कारण आपण बघितलं असेल राहुल द्रविडनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये पहिला षटकार जर इंटरनॅशनल मध्ये कोणाला मारला असेल ना तर तो ॲलन डोनाल्ड या गोलंदाजाला. कारण ॲलन डोनाल्ड सारखा गोलंदाज त्यावेळेला एवढा फॉर्म मध्ये होता, त्याच्यावरती द्रविडने षटकार मारला होता. इथे बघा कसा फटका मस्त मारला आणि 6 धावा या ठिकाणी मिळवल्या. एकूण धावसंख्या धावफलकावरती झाल्या त्या 19. मॅच मध्ये मजा येणार यात शंका नाही. मॅच चांगली होणार. एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. या सामन्यामध्ये थोडीशी थंडी कमी झाली आहे, कारण या मॅच मध्ये दोन्ही खेळाडू, दोन्ही संघातले खेळाडू अगदी रती महारथी पाहायला मिळतात. दोन्ही संघाच्या खेळाडूंकडे अगदी क्रिकेट जे आपण म्हणतो ना ते नसामध्ये यांच्या भरलेला आहे. गोलंदाज करतोय गोलंदाजी विक्रांत चव्हाण, डीएन नगर अंधेरीचा हा गोलंदाज. डीएन नगर अंधेरी वरून आलेली ही एक्सप्रेस. इथे मात्र आपण बघतोय चेंडू सरळ मारलाय. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषे पल्लीकडे जाईल आणि या 4 धावांच्या बरोबरीनं या सामन्यात पुन्हा एकदा मजा आली आहे. या 4 धावांच्या बरोबरीने 56 धावांचा पाठलाग करताना इथे धावा झाल्या 23. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत आणि रन्स करायच्या 18 बॉल्स मध्ये 33 रन्सची गरज आहे. एक चांगली मॅच प्रेक्षकांना बघायला मिळणार. असं वाटलं प्रेक्षकांना की कदाचित या मॅच मध्ये काहीतरी बिघडेल, काहीतरी या ठिकाणी विचित्र घडेल, पण ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणार यात बिलकुल शंका नाही. पण येणाऱ्या 3 षटकामध्ये 33 धावा होतील का, की गोलंदाज आपल्या नावाची जादू कायम ठेवतील, हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती एक जबरदस्त हिंदीचा आवाज झोपेतूनही ते आता या पूर्ण मॅचचं विवरण करतील ते आमचे प्रवीण दुगाडे यांच्याकडे.
हा नक्कीच अभिषेक, खरं तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुमच्या पाठबळाचं खरं तरी यश आहे माझ्या समालोचनाच्या कारकिर्दीमध्ये. कारण टिकेमाळी आणि महागुरु संत चौधरी यांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी राहतो. आणि या व्यासपीठावर जर पाहिलं तर वारकरी संप्रदायाचे कार्ले महाराज ज्यांनी खऱ्या अर्थानं परमार्थातून एक सुंदर आयुष्य जगलं आणि त्यांचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला तर आपण नक्कीच हा मार्ग पुढे चालत ठेवूया. त्याचबरोबर जोडे महाराज त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. कारण परमार्थामध्ये कोणताही स्वार्थ नसतो आणि जो ज्यामध्ये स्वार्थ नसतो तोच खरा परमार्थ असतो असं नेहमीच खरं तर हे महाराज आपल्याला सांगतायत. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. तो चलते हैं दोस्तों, 18 गेंदे और 33 रनों की जरूरत, प्रति ओवर 11, लेकिन एकमात्र रोड़ा है बल्लेबाजी करने वाली टीम डोंबिवली के लिए विश्वजीत ठाकुर, जिन्होंने पहला ओवर किया था. बड़े मंच का बड़ा खिलाड़ी, कुछ कर दिखाने की ख्वाहिश और जिन्होंने करके दिखाया इंडिया बनाम पाकिस्तान के मैच में, जो एकमात्र मुकाबला हुआ टेनिस बॉल की दुनिया में, वहां बने ये मैन ऑफ द मैच. राइट आर्म ओवर द विकेट. विश्वजीत ठाकुर की इस गेंद को खेला डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ. नंबर आता हुआ 4, 33 की जरूरत थी. अब 17 गेंदे 29 रनों की जरूरत. सिटीच्या मास्टर यांचं कौतुक करायला हवं. कारण आपण जोडे महाराज, कार्ले महाराज यांचा उल्लेख केल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांनी वारकरी संप्रदाय कसा आहे याचं सूचक विधान करण्यासाठी हे गाणं वाजवलं. त्यांचंही आपण मनापासून आभार मानूया. तो टोटल आ चुका है यहाँ पर 27 रन. अभी भी 29 रनों की जरूरत. 17 गेंदे. विश्वजीत ठाकुर की पहली गेंद के ऊपर चौका हासिल किया था बल्लेबाज तुषार रणदीवे. काफी बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं तुषार रणदीवे ने. ये मन में ठान लिया है कि मैं श्लोक 11 डोंबिवली को जिता कर ही रखूंगा. 1 रन जरूर आया यहाँ पर. और ये देखिए, ये जज्बा आप में होना चाहिए. मैं कुछ बन सकता था, मैं ये बन सकता था, मैं ये बनने से रहा, लेकिन ये नहीं होना चाहिए जीवन में. मैं कुछ करूंगा, मुझे कुछ करके दिखाना है, इसलिए आपकी कोशिश बरकरार रहना जरूरी है. कोशिश, इंसान देखिए, प्रयास निरंतर जारी रखना जरूरी है. और तुषार रणदीवे का प्रयास जारी है कि मैं अपने टीम को जितवा कर ही रहूंगा. अंपायर की लेग बाई का इशारा आ चुका है. 1 रन जरूर मिला. तुषार रणदीवे अब जो नॉन स्ट्राइकर एंड पर थे, स्ट्राइकर एंड पर जा चुके हैं. डोंबिवली की तरफ से काफी अच्छी बल्लेबाजी हो रही है. तुषार रणदीवे जैसे क्रीज पर आए ना, माहौल उन्होंने बनाया है कि ये जो टारगेट है 56 रनों का हम चेस कर सकते हैं. हमारे बगल में देखिए एक और बाला साहब का सच्चा शिवसैनिक बैठा हुआ है, अविनाश. अक्रॉस लाइन खेलने की कोशिश. विश्वजीत ठाकुर भी कच्चे गुरु के चेले नहीं है. यूं ही नहीं, इन्होंने नाम और शौहरत कमाई. आरपीएल नंबर 2 किताब मिला था इन्हें बतौर कप्तान. रनर अप बने थे ये वीर मराठा जोहे की तरफ से. बड़े मंच का बड़ा खिलाड़ी है. अभिषेक ने भी बताया जेपीएल में सभी प्राइज इन्होंने लिए थे और तब उन्हें मिस्टर जेपीएल का तमगा भी हासिल हुआ था. लेकिन होनहार खिलाड़ी है. इस गेंद को खेला, ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी. लॉन्ग ऑफ क्षेत्र पर गेंद चली गई. 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 30 रन. 30 रन. देखिए, थोड़ी कम आवाज सुनाई देती है हमें भी बार बार डीजे के सामने होने की वजह से, वरना स्कोरर हमारे साथ परेशान होते हैं. 2-3 बार कहना पड़ता है उन्हें, तो होता रहता है ऐसा. राइट आर्म ओवर द विकेट. देखिए, पहला मौका आपको जब मिलता है ना, पहले मौके को आपको फायदा उठाना चाहिए. 1 रन जरूर मिला. विश्वजीत ठाकुर को जब भी पहला मौका मिला उन्होंने काफी अच्छा परफॉर्मेंस दिया, उस वजह से आगे निरंतर ये चलते रहे. तो टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 31 रन. अब आने वाली 12 गेंदें और 25, 12.5 की औसत से ये 25 रन बनाने हैं. है तो ये महंगे, है तो ये छोटे.
क्योंकि 12 गेंदों में 4 छक्के आते हैं तो 24 बनेंगे, एक तो सिंगल जरूर बनेगा। लेकिन वही 4 छक्के अगर बचाए जाए, एक 7-8 रन वाला ओवर किया जाए तो अंतिम ओवर में प्रेशर आ सकता है श्लोक 11 डोंबिवली के बल्लेबाजों के सामने। एनबी अवध, आदिराज वड़कर के गेंदबाज कुछ अच्छा करते हैं तो। गेंदबाज मयूर वाघमारे, जिन्होंने कल काफी अच्छी गेंदबाजी की थी। तहसील वाइज हाफ में मयूर वाघमारे एक मुख्य अस्त्र के तौर पर जाने जाएंगे। तो ये जो चौथा ओवर काफी क्रूशियल माना जाता है 5 ओवर के मैच में। 6 ओवर के मैच में 5वां ओवर क्रूशियल माना जाता है। 4 ओवर के मैच में तीसरा ओवर क्रूशियल माना जाता है। और 5 ओवर के मैच में टारगेट जब अपोजिशन चेस कर रहे हो तो बॉलिंग डिपार्टमेंट से चौथा ओवर काफी क्रूशियल माना जाता है, क्योंकि एक दबाव बनाने का साधन रहता है ये ओवर नंबर 4। एवन जोड़ी अजय राउत और प्रमोद धुरव यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। लेकिन फिलहाल रायगढ़ की सर्वोच्च ट्रॉफी सुप्रीमो जो दर्शक देख रहे हैं, अगला मैच भी काफी ताकतवर होने वाला है। सुहास मात्रे की सुयोग स्पोर्ट्स दापोली बनाम ट्रिपल सुनील 11, ए सुनील 11 बनाम सुयोग स्पोर्ट्स दापोली। ढेर सारे मेहमान इस मंच पर बैठे हुए, उन सभी मेहमानों का मैं फिर से एक बार स्वागत करना चाहूंगा। 12.5 के औसत से 25 रन बनाने हैं स्ट्राइकर एंड पर इस वक्त। अगर हम देखेंगे राहुल लोहार, एक जमाना था भरत लोहार का, अब ये जमाना क्या होगा राहुल लोहार का, क्योंकि 100 सुनार की तो एक लोहार की। क्या ये लोहार वो बात, वो कहावत सच साबित करेंगे? मयूर वाघमारी की ये गेंद डॉट गेंद आती हुई यहाँ पे नजर आई। 11 गेंदें, अब 25 रनों की जरूरत है। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, गेंद की लाइन में नहीं आए, गेंद की पिच तक नहीं पहुंचे। क्रिकेट में देखिए, क्रिकेट या फिर अब हमारा जीवन हो, अगर सामने वाले से हमें फोन पर बात करनी हो तो अगर वो नॉट रीचेबल हो तो कॉल पे बात नहीं होती। उसी तरह क्रिकेट में बल्ला अगर गेंद से नॉट रीचेबल हो तो रन नहीं बनते। बहुत ही बढ़िया खेला है, गेंद हवा में है, अंपायर का इशारा हमारे लिए जरूरी है क्योंकि यहां से नजर नहीं आ रहा है, लेकिन ये लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। बाळासाहेबांनी सुद्धा सांगितलं मुंबई आपलीच है आणि तिथं आवाजही आपलाच हवा। तो टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 37 आ चुका है। कितनी गेंदें कितने रन? 10 गेंदें और 19 रनों की जरूरत। एनबी अवध आदिराज वड़कर बनाम श्लोक 11 डोंबिवली। जागृति स्पोर्ट्स, इनका नाम भी आना जरूरी है। मयूर वाघमारे की ये गेंद और इस गेंद को खेलने की कोशिश की थी राहुल लोहार ने। 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? मैच अभी खत्म नहीं हुआ दोस्तों, क्योंकि ये व्यावसायिक क्रिकेट है, हमने देखा था इसी ग्राउंड के ऊपर। हालांकि आज की रात या कल से जब ये प्रतियोगिता शुरू हुई है हैवी टेनिस बॉल का इस्तेमाल किया जा रहा है, लेकिन एक मैच मैंने देखा था दर्शकों की दिग्गा में, संतोष चौधरी और टी के माली की मैं कमेंट्री सुन रहा था जब मैं कमेंट्री सीख रहा था सुनील 11 पनवेल का, जहां पर 31 रन बने थे और भरत लोहार ने उस मैच को जितवाया था। सुप्रीमो के कई रिकॉर्ड हमारे पास है, गावदेवी गावठान को भी मौका था रॉयल कलंबोली के उस रिकॉर्ड से बराबरी करने का, लगातार 3 बार चैंपियन बनने का, लेकिन वो दुर्भाग्यवश वो टीम इस श्रृंखला से बाहर जा चुकी है। एकमात्र ऐसी टीम सुप्रीमो में जो कीर्तिमान बनाई है, एकमात्र कीर्तिमान बनाया जा चुका है रॉयल कलंबोली द्वारा, सुधीर तांडेल द्वारा भी कीर्तिमान, जो आज हमारे बीच नहीं है। 3 साल लगातार बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट का किताब इन्होंने सुप्रीमो में जीता था। 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ लॉन्ग ऑन के ऊपर इस 1 रन को मिला हासिल किया था। अब स्ट्राइकर एंड पे बल्लेबाज तुषार रणदिवे, क्या बल्लेबाजी हो रही है तुषार रणदिवे द्वारा और राहुल लोहार। मैच ऐसा लग रहा था कि आसान नहीं होगा। जागृति स्पोर्ट्स श्लोक 11
यशलोक 11 जागृति स्पोर्ट्स डोंबिवली के लिए, लेकिन मैच को आसान बनाने वाली ये बल्लेबाजी हो रही है। 7 गेंदें और 16 रनों की जरूरत, और इस गेंद को खेला 1 रन यहाँ पे तो जरूर मिलने वाला था, लेकिन यह गेंद थोड़ी देर हवा में थी और उस कैच को लपका विश्वजीत ठाकुर ने। मुंबई साहेबांनी जे सांगितलं मुंबई आपलीच आहे आणि तिथे आवाजही आपला हवा. बाळासाहेबांनी खरं तर छोट्या छोट्या व्यवसायांमध्ये मराठी माणसांना गुंतवलं. मराठी माणसाने व्यवसाय का करायचा नाही तर त्यांनी करावा यासाठी त्यांना परावृत्त केलं बाळासाहेबांनी की तुम्ही कराच, कारण आमची कुठेही शाखा नाही ही मराठी माणसाची सवय होती, पण आमची प्रत्येक ठिकाणी शाखा असावी आणि ती असायला हवी. खरं तर हे सांगितलंय स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट सरसेनापति बाळासाहेब ठाकरे यांनी. तो आखिरी 6 गेंदें और 16 रनों की जरूरत. अजीत शेठ सावंत और खाने साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आप मंच पे आइए. यहाँ से हमें सूचना मिली है. देखिए अजीत शेठ सावंत एरिया कमांडर, शिवसेना का वो शेर जो हमेशा शिवसेना के हित में सोचता है. आदरणीय विधायक जब बने थे मनोहर शेठ भोयर मिलने आए थे इनसे, क्योंकि जानते थे जो लीड मिली थी यहाँ से और चौक विभाग से वो काफ़ी बड़ी थी उनके विधायक बनने में. ठीक है बाड़ी साहब, अभिषेक पाटिल, संतोष चौधरी साहब हमारे महागुरु. क्रिकेट का ये जो टेंशन भरा माहौल है, थोड़ा हंसी मजाक उनमें हो रहा है, क्योंकि टेंशन कब तक लेंगे. भावनाओं से जुड़ा हुआ ये खेल है, इमोशन से भरपूर. और हमारे ध्रुवांकर देखिए पिता का दामन ही नहीं छोड़ते, लेकिन कब तक, जब तक बीवी नहीं आती. और इस गेंद को अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, डॉट गेंद आई. 5 गेंदें अब 16 रनों की जरूरत. देखिए मैच में मैं ये जरूर कहना चाहूंगा, क्रिकेट के ये आंकड़े बताते हैं 6 गेंदें 16 रन, 85% मैच बल्लेबाजों ने जीता है. 1 ही रन मिलेगा यहाँ पे, क्योंकि कारपेट के सहारे अगर गलत फील्डिंग होती है तो दूसरा जरूर मिल सकता है. 4 गेंदें अब 15 रनों की जरूरत. लेकिन क्रिकेट की परिभाषा है 6 गेंदें 9 रन बॉलर का यह आंकड़ा है, जहां पर 90% बॉलर जीते हैं. 6 गेंदें 16 रन 85% बल्लेबाज जीते. कल अभिषेक पाटिल ने भी बताया था जब 6 गेंदें 16 रनों की सुप्रीमो में जरूरत थी तो संजय सोलंकी ने 3 गेंदों में ही उन रनों को पूरा किया था, हल्की गेंद के ऊपर. सीधे बल्ले से इस गेंद को खेला, लेकिन ये कैच हो सकता है मेरा अंदाजा, और ये आउट. कॅच लपक लिया गया है. बघा आमचे डान्सर सांगतात मराठी माणसात जागा हो, कारण आज आहे बाळासाहेबांची जयंती. 25 वर्ष झाली हो, पण अजूनही तोच लढा सुरू आहे. 80% मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत. या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न आधी. आणि नक्कीच अनेक वादळे पाहिली शिवसेनेने, आणि म्हणूनच बाळासाहेबांनी आपल्या नेहमी भाषणात सांगितलं उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे. आणि आपल्या समोर आपण स्टेजच्या समोर पाहतोय बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक वाघ, ज्याला शिवसेनेचा वाघ म्हटलं जातं. पण इथे मात्र धावफलकावर धावा लागल्यात त्या 41 जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती 3 चेंडू आणि 15 धावांची WTCच्या माध्यमातून. आज मात्र क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगले व्ह्यूअर्स आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आणि ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती असेल या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि खरोखरच टीके माळी, अभिषेक पाटील आणि संतोष चौधरी यांसारखे दिग्गज मराठी समालोचक असल्यामुळे मराठी समालोचन बोलताना किंवा सांगताना आमची तारांबळ उडते.
ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा और इस 1 रन से अब टारगेट काफी सोच के बाहर जा चुका है। श्लोक 11 जागृति स्पोर्ट्स डोंबिवली, विशाल महात्रे की ये टीम, लेकिन अगर देखा जाए तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी। विश्वजीत ठाकुर ने वापसी दिलाई, 2 ओवर जो ऐसे किए ना उन्होंने, दिखाया क्यों उन्हें रायगढ़ का हार्दिक पांड्या कहा जाता है। अगला मैच सुयोग स्पोर्ट्स दापोली बनाम AAA सुनील 11। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ये अच्छी गेंद की गेंदबाज सौरभ अंकुश। देखिए ऑल इंडिया सुपरस्टार टेनिस यहाँ पर हमें नजर आ रहे हैं, टेनिस के ऑल इंडिया सुपरस्टार हमें नजर आ रहे हैं। ये आखिरी गेंद, टारगेट काफी पहुंच से दूर और इस मैच को जीता NB अवध, आधिराज पनवेल, वडघर ने, प्रवीण जाधव ने। लेकिन इस मैच के मैन ऑफ द मैच होंगे